नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे संतोष सातपुते या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलद्वारे महाराजांशी रिलेटेड किंवा सह्याद्रीशी रिलेटेड किंवा मराठी काव्य गद्य यांच्याशी रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट करत असतो। जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। मित्रांनो, आपला आजचा विषयही असाच एक वेगळा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं म्हणजे नक्की काय केलं, म्हणजे स्वराज्याचा अर्थ काय आहे। तर जितका मी विचार करतो, म्हणजे शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचून किंवा जे विचार मनात येतात त्यानुसार काही थोडंफार विचार केलेला आहे, तर तो मी तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे नक्की काय असावं, हे माझ्या मते काय असावं तर पाहूया आपण। मित्रांनो, स्वराज्य म्हणजे केवळ फक्त राज्य निर्माण करायचं किंवा वेगवेगळी जमीन आपल्या मालकीची करून घ्यायची, वेगवेगळे गड किल्ले, वेगवेगळे साम्राज्य आपल्या नावावर करून घ्यायची, म्हणजेच फक्त स्वराज्य निर्माण करायचं असं होतं का? तर मला वाटतं की फक्त हा एवढा हेतू, म्हणजे फक्त राज्य मिळवणं किंवा फक्त प्रदेश जिंकणं, फक्त जमीन मिळवणं, हा एवढा हेतू शिवाजी महाराजांचा नसावा। तो एक पैलू असावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा। तर याच्यासाठी आपण पाहूया की म्हणजे जी म्लेच्छांची किंवा यवनांची जी आक्रमणं झाली होती ती हिंदुस्थानच्या फक्त जमिनीवर झाली नव्हती, तर इथली भाषा, इथला धर्म, इथली संस्कृती, इथले लोक या सर्वांवरच ती परकीय आक्रमणं झाली होती। आणि या सर्वांच्या मनातून ती परकीयत्वाची भावना जाऊन स्वकीय किंवा म्हणजे स्वजन, स्वराष्ट्र, स्वभाषा, स्वसंस्कृती आणि स्वधर्म या 5 स्वचा स्वाभिमान जागवणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य। हे मला वाटतं की ही त्या स्वराज्याची योग्य डेफिनेशन आहे, योग्य व्याख्या आहे। हे मी का म्हणतो तर याचं एक उदाहरण पाहूया आपण। याचं एक छोटंसं उदाहरण आधी देतो म्हणजे आपल्याला हा विषय समजून घेता येईल। तर हे छोटं उदाहरण म्हणजे काय, तर महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस राजव्यवहार कोश हा ग्रंथ निर्माण केला होता। हा ग्रंथ निर्माण करण्याची का गरज होती? कारण आपल्या भाषेवर परकीयांचं आक्रमण झालं होतं आणि हे आक्रमण म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारात लोक मराठी किंवा मराठी, संस्कृत हे शब्द सोडून फारसी शब्द जे घुसले होते किंवा जे बळजबरीने घुसवले गेले होते ते काढून आपली भाषा पुन्हा एकदा योग्य करण्याचा महाराजांनी एक पण घेतला होता असं म्हणता येईल आपल्याला। ज्यामुळे महाराजांनी आपल्या भाषेत जे परकीय शब्द घुसले होते, जे परकीय शब्द शिरले होते ते काढून त्यांना प्रतिशब्द, संस्कृत मधले प्रतिशब्द निर्माण केले आणि हाच होता राजव्यवहार कोश। याचं आणखी एक उदाहरण देता येईल की म्हणजे आपल्या मुलांची नाव वगैरे, आम्ही निनाद बेडेकर सरांच्या भाषणात ऐकलं होतं की आपल्या मुलांची नावं लोक रुस्तुमराव वगैरे अशी ठेवत होती, म्हणजे हे फारसी शब्द आहे रुस्तुम, पण लोक ठेवत होते अभिमानाने। म्हणजे हेही एक प्रकारचं आक्रमणच होतं। म्हणजे आक्रमण, यावनी आक्रमण किंवा म्लेच्छ आक्रमण जे होतं ते फक्त इथल्या जमिनीवरच होत नव्हतं, तर इथल्या भाषेवर, इथल्या संस्कृतीवर, इथल्या धर्मावरही होत होतं। आणि हे जे यावनी आक्रमण आहे, परकीय आक्रमण आहे, ते किती खोलवर रुजलं होतं हे सांगण्यासाठी कवी भूषणांचा एक छंद आहे। म्हणजे 16व्या-17व्या शतकात त्यावेळेसची काय परिस्थिती असेल याच्यावरती कवी भूषणांचा एक छंद आहे। तर तो छंद असा आहे की देवल गिरावते फिरावते निसान अली, ऐसे डुबे रावराने सभी गए लवकी, गौरा गणपति आप और नको देते ताप, अपनी ही 12 सब मारी गए दबकी, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्धगी सिधाही गई रही बात रबकी। ही तिसरी ओळ अत्यंत महत्वाची, जी त्या काळच्या स्थितीचं वर्णन करून देते। तर ती ओळ बघा, पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देतं, म्हणजे पीर आणि पैगंबर जे आहे त्याच्यामध्येच लोकांना स्वतःचं दिगंबर दिसू लागलेले आहेत। पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देतं, सिद्धगी सिधाई गई रही बात रबकी, म्हणजे त्या सिद्धेश्वराच्या सिद्धी सगळ्या गेलेल्या आहेत आणि आता जिकडे तिकडे रबकी बात
म्हणजे जिकडे तिकडे रब याची चर्चा चाललेलो आहे. सुरुवातीची जी लाईन ती सुद्धा, देवल गिरावते फिरावते निशान अली, म्हणजे देवळं पाडायला लागलेले आणि अलीचं निशाण फिरवायला लागलेले. यावरूनच आपल्याला कळते की त्या काळात काय स्थिती असेल. आणि अशा प्रकारे आक्रमण आपल्या भाषेवर आणि आपल्या धर्मावरही होत होती. आणि ही जी भाषेवर किंवा आपल्या धर्मावर जी आक्रमण झाली होती ती इतकी खोलवर रुजली होती की लोकांना दिल्लीचा पातशाह म्हणजे जगदीश्वर वाटायला लागला होता, म्हणजे देव वाटायला लागला होता. इतकं त्यांनी दिल्लीच्या बादशहांना, मुघली बादशहांना आपल्या देवाचं स्थान दिलं होतं. इतकं ते खोलवर ती आक्रमणं रुजली होती. आणि हे सत्य आहे, कारण त्यावेळेस एक जगन्नाथ पंडित नावाचा एक जो संस्कृत कवी होता, त्याचा साधारणतः काळ 1620 ते 1650 सांगितला जातो. हा जगन्नाथ पंडित संस्कृत कवी, हिंदू माणूस, जो मुघलांच्या दरबारी राजकवी म्हणून होता. तर हा जगन्नाथ पंडित मुघलांच्या दरबारी त्यांच्यावर कवनं रचायचा, त्यांच्यावर कविता रचायचा. आणि ज्या वेळेस एका हिंदू रजपूत राजाने त्याला ऑफर दिली की बाबा तू त्यांच्या दरबारी काम नको करू, तू माझ्याकडे ये, मी तुला वाटेल तितकं धन देतो, वाटेल तितके पैसे संपत्ती जे काय आहे ते देतो, तू माझ्या दरबारी ये. त्यावेळेस जगन्नाथ पंडितांनी जो श्लोक म्हटला, जो श्लोक रचलेला आहे, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो, तो याच नावाने प्रसिद्ध आहे. तर हा श्लोक त्या काळच्या मुघलांच्या आक्रमणाचं फक्त जमिनीवर नाही तर हिंदूंच्या मनावरच्याही आक्रमणाचं वर्णन करतो. म्हणजे साक्षात मुघल बादशहांना जगदीश्वराची उपमा देणं हे इतकं विचित्र होतं आक्रमण, जे आपल्या नकळत आपल्यावर घडत गेलेलं होतं. तर तो श्लोक असा आहे, तो श्लोक ऐका तुम्ही, जगन्नाथ पंडितांनी जो रचलेला आहे तो श्लोक असा आहे, दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथां पूरयितुं समर्थम अन्नै नृपालेर बहुदीयमानं शाखाय वा स्याल्लवनाय वा स्यात. या श्लोकाचा अर्थ असा आहे की माझे जे मनोरथ आहे ते पूर्ण करण्यासाठी एकतर जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर देव, एकतर जगदीश्वर समर्थ आहे किंवा दिल्लीश्वर म्हणजे दिल्लीचा मुघल बादशाह तो समर्थ आहे. म्हणजे या जगात माझे मनोरथ पूर्ण करण्यासाठी एकतर जगदीश्वर किंवा दिल्लीश्वर हे दोघेच समर्थ आहेत. बाकी कोणीही मला माझे मनोरथ पूर्ण करू शकत नाही, किंवा त्यांनी जरी पूर्ण करायला घेतले तरी ते मला देऊन काय देणार आहे, तर भाजी मीठ इतकंच ते माझं देतील, इतकंच ते माझं मनोरथ पूर्ण करू शकतील, म्हणजे जेवण खाण्याचं मनोरथ पूर्ण करू शकेल. पण माझं जे सगळं मनोरथ आहे ते एकतर ईश्वर, जगदीश्वर किंवा दिल्लीश्वर हे दोघंच पूर्ण करू शकतात. आणि ही खूप विचित्र बाब होती. म्हणजे ती मुघल सत्ता, ते मुघल साम्राज्य ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी स्वतःच्या बापाला मारलं, स्वतःच्या भावांचा शिरच्छेद केला, ज्यांना मुंडक्यांचे मिनार, हिंदूंच्या मुंडक्याचे मिनार रचायला आवडत होते, जे स्वतःला बुत शिकन, कुफ्र शिकन म्हणून घेत होते, म्हणजे मंदिरं फोडणारे, मूर्त्या फोडणारे, मूर्त्यांचा विध्वंस करणारे आपल्या देवतेंच्या, असं कृत्य करणारी जी लोक होती ती आम्हाला ईश्वर वाटत होती. म्हणजे आम्हाला त्यांच्यात ईश्वर दिसत होता, जगदीश्वर दिसत होता, आम्ही त्याची तुलना जगदीश्वराबरोबर करत होतो. हे किती विचित्र आक्रमण इथल्या लोकांच्या मनावरही केलं गेलेलं होतं. आणि हीच जी मानसिकता आहे ती बदलली गेली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या प्रयत्नांमुळे. ती कशी बदलली गेली याचंही एक उदाहरण आहे, तेही एका कवीचंच आहे. म्हणजे आधी आपण जर एक कवी बघितला, संस्कृत कवी जयराम पंडित यांनी दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो हा श्लोक रचला होता. तर कोण होता हा दुसरा कवी? तर हा कवी होता महाराज जेव्हा 66 साली आग्र्यातून निसटले आणि महाराष्ट्रात परतले, तर त्यांच्या या पराक्रमावर भुलून उत्तरेतून महाराष्ट्रात आलेला कवी म्हणजे कवी भूषण. आणि या कवी भूषणांनी महाराजावर शिवभूषण नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्याच्यात ते एका श्लोकात म्हणतात,
औरन क्यों जांच कहा नहीं जांचो शिवराज, औरन क्यों जांच कहा जो जांचो शिवराज। याचा अर्थ आहे म्हणजे मी जर शिवाजी राजांकडे काही मागितलं नाही आणि इतरांकडे मागितलं तर त्याचा काय उपयोग, कारण शिवाजी राजे सोडून इतर कोणीही ते देण्यास समर्थ नाही। आणि दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, मी जर शिवाजी राजांकडे मागितलं तर मला इतरांकडे काही मागण्याची गरजच नाही, कारण हा राजाच इतकं भरभरून देतो की मला दुसऱ्या कोणापुढे हात पसरण्याची गरज नाहीये। म्हणजे हा फरक बघा, फरक लक्षात घ्या। एकीकडे संस्कृत कवी जयराम पंडित दिल्लीश्वरो व जगदीश्वरो म्हणतोय, तर दुसरीकडे कवी भूषण हे म्हणतोय की औरन को जांचे क्यों जो जांचो शिवराज। ही जी हा जो विचारातला फरक आहे, हा जो मानसिकतेमधला फरक आहे, तो फरक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यामुळे घडून आलेला आहे। की केवळ यवनांनी आक्रमण केलेली भूमीच नाही, तर यवनांनी आक्रमण केलेली स्वभाषा, स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वजन यांची मुक्तता करणं आणि स्वाभिमान जागृत करणं ही होती शिवाजी महाराजांच्या खरे स्वराज्य स्थापनेची निर्मिती। जे स्वराज्य निर्माण केलं ते फक्त भूमीपुरतं, जमिनीपुरतं किंवा गड किल्ल्यांपुरतं मर्यादित नव्हतं, कारण ते जर तसं असतं तर दुसऱ्या कोणी जमीन घेतली की गेलं स्वराज्य असं झालं असतं। पण महाराजांनी स्वराज्य हे रयतेच्या मनात निर्माण केलं होतं, त्यामुळे तर रयत लढत होती। तर माझ्या मते हीच व्याख्या होती स्वराज्याची, की स्वराज्य फक्त भूमीपुरतं मर्यादित न राहता इथली स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वधर्म यांच्यावर सुद्धा जी आक्रमण झाली होती ती सुद्धा मिटवून काढत तिथे स्वाभिमान जागृत करणं म्हणजे स्वराज्य। आणि हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या उत्तुंग पराक्रमाने केलेलं आहे। तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा, आणि काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आणि आपल्या संतोष सातपुते या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जय शिवराय।